बातमी आहे मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या मराठा आंदोलकांच्या तुफानाची। कारण मजल दरमजल करत हे सगळे पायी दिंडी जी आहे ती आता पुण्यामधून मुंबईच्या दिशेने येणार आहे। मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत शेकडो हजारो मराठा बांधव जे आहेत ते हळूहळू आता मुंबईच्या दिशेने यायला सुरुवात होती आहे। 18 तास पुण्यामध्ये खरतर हे मराठ्यांचं भगवं वादळ आलेलं काल अनुभवायला मिळालं। पुण्यामध्ये 18 तास ही पायी यात्रा ही पायी दिंडी सुरू होती। जागोजागी रस्तोरस्ती चौका चौकामध्ये मनोज जरांगे यांना बघण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळालेली होती। आणि थोड्याच वेळामध्ये मराठ्यांचं हे भगवं वादळ लोणावळ्यामध्ये पोहोचणार असल्याचं कळतंय। रात्रभर मनोज जरांगेंची ही पायी दिंडी सुरू होती आणि जंगी असं स्वागत झालेलं आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत लोणावळ्याच्या मधून। अजय, काय अधिकची माहिती आहे? खरतर काल रात्रीचा मुक्काम लोणावळ्यामध्ये होता, मात्र अजूनही इतका उदंड प्रतिसाद आहे की त्यांना लोणावळ्यापर्यंत पोहोचताच आलेलं नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर काल 8 मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तिथे काल रात्री 8 वाजता जी आहे ती सभा पार पडणार होती। पण पुण्यात जेव्हा जरांगे पाटील यांची वेशर एंट्री होतात एवढ्या मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली, त्यामुळे त्याचा ताफा जो आहे तो उशिरापर्यंत सुरू राहिला। अनेक लोक भेटायला येत होते, अनेक लोक एकत्र येऊन त्यांच्यासोबत चालताना आपल्याला पाहायला होते। ती 2 सभा ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडल्या। तर आज सकाळी 4:30 वाजताच्या सुमारास एक सभा जी आहे ती तळेगावात जी आहे ती पार पडली। आता मी एकंदरीत जे ते लोणावळ्यातल्या सभेच्या ठिकाणी उपस्थित आहे, जिथे काल रात्री 8 वाजता जी आहे ती सभा पार पडणार होती। सर, आपण समोर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात एकंदरीत मंडप वगैरे बांधण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रतिमा जी ती ठेवण्यात आलेली, बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गरजवंत मराठ्यांचा लढा, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समोर ज्या महिला बसल्यात ना, या दाखवणं गरजेचं आहे। या महिला ज्या आहेत त्या रात्री या ठिकाणी जेव्हा मी यांच्याशी बातचीत केली त्यांनी म्हटलं की या महिला ज्या आहेत त्या रात्रीच या सभेसाठी इथे दाखल झाल्या होत्या, पण सभेला काही जरांगे पाटील पोहोचले नाही, त्यामुळे या महिला ज्या आहेत त्या तिथेच बसून राहिलेल्या आहेत। अद्याप या महिला ज्या आहेत त्या उठलेल्या नाहीत, तसेच त्यांच्यासोबत लहान लहान मुलं सुद्धा। त्यामुळे एकंदरीत एक मोठं चित्र जे मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठं वलय जे ते त्यांच्या बाजूला तयार झालेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो आता उदंड प्रतिसाद जो आहे तो पुण्यात मिळालेला आपल्याला पाहायला मिळत होता। अंतरवाली सराटीमधून हा संपूर्ण मोर्चा मॉब जो आहे तो या ठिकाणी निघाला आणि त्यानंतर हा जो पुढे पुढे सरकत असताना अनेक लोक जी आहेत ती जोडली गेली आणि अनेक लोक जे त्यांच्या सोबत चालत जे ते मुंबईकडे निघाले होते। आता लोणावळ्याहून अवघ्या 3 तासावर जे ते मुंबई त्यांचं नवी मुंबईत इंटरव्ह्यू, नवी मुंबईच्या वेशवर एकंदरीत काय प्रतिसाद असणार आहे, मुंबईकर जरांगे पाटलांचं कसं स्वागत करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता जर पाहिलं तर लोणावळ्यात सकाळची ही जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। माणसं रात्रभर जे ती चालत होते आणि त्यानंतर जे या ठिकाणी पोहोचलेले खाण्याची तारांबळ असो किंवा कसली तारांबळ असो, माणसं ही संपूर्ण जी जनता जी आहे त्यांच्यासोबत चालते, कसली चिंता न करत थेट मनोज जरांगे पाटील यांना साथ देत जे ती चालताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत हा जो एक तयार झालेलं जे वलय आहे जे मनोज जरांगे पाटलांचा, ते आता त्यांना आरक्षण मिळून देणार की नाही हा प्रश्नचिन्ह। काल पण कोर्टाने जे आदेश दिलेले ते त्याच्याकडे बघणं महत्वाचं आहे, कारण की कोर्टाने म्हटलेलं की जेवढी लोक येतील त्यांची एकंदरीत राहण्याची व्यवस्था किंवा कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडून नये या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारवर देण्यात आली। त्यामुळे एकंदरीत अजय, तुम्ही ज्या पद्धतीने ही गर्दी दाखवता आहात लोणावळ्यामधलं त्यांच्या सभेच्या ठिकाणचं हे सगळं वातावरण दाखवता आहात, खरं तर भारावलेले अशी सगळे हे मराठा आंदोलक आपल्याला आणि मराठा समाजामधले हे सगळे लोक दिसतायत। ही जी गर्दी आहे ती रात्रभर इथे बसलेली दिसते। त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल का? त्यांची काय उत्सुकता आहे, काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या नेमक्या? नक्कीच आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू। काही कारणास्तव जो कॅमेरा जो आहे तो आपला मंचावरून काढता येणार नाही, पण मी जेवढ्या लोकांशी बोलता येईल तेवढ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। तर आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी काही मंडळी त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय वाटतं एकदा त्यांच्या भावना काय त्या जाणून घेणार आहोत। दादा, कुठून आला हा, काय भावना कधीपासून चालतात? आम्ही नगरहून आलो होतो, जामखेड। तर आम्ही 4 दिवस झाला आम्ही चालतो त्यांच्यासाठी। मी त्यांना विनंती करतो, तुम्ही मागच्या अनेक दिवस जरांगे पाटील हा लढा देतात, ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मुंबईत पोहोचल्यावर हा प्रश्न सुटेल का? हा बघू, आता नाही सुटला तर आम्ही तर आंदोलनावर ठामच आहेत, उपोषणाला थांबणार आहेत आम्ही। तुम्ही किती दिवस झाले चालतात त्यांच्या सोबत आहात? कुठले कुठले आंदोलन केलेले हे पहिलं आहे का आधी पण जाऊ? आम्ही पहिल्यांदा
अंतरवल सराटीला गेलतो, परत जामखेडला त्यांची सभा झाली. आता आम्ही 4 दिवस झाला आलेले तिथं आणि शेवटपर्यंत राहणार आहोत. जामखेड अहमदनगर मधून आम्ही आलेलो. आपण जर पाहिलं तर अनेक लोक आहेत. दादा, तू कुठून आलेला आहेस, काय करतोय आणि किती दिवस? मी तळेगाव मधून आलेलो आहे. रात्री 8 वाजता. रात्री 8 वाजल्यापासून इथे येऊन थांबलोय. साहेबांना गर्दीमुळे काही यायला जमलं नाही. साहेबांचं आता 10-15 मिनिटापूर्वी इथं आगमन झालेलं आहे. सभेच्या ठिकाणी साहेब आता अर्धा तासामध्ये आपल्याला सगळ्यांसमोर संभाषण करण्यासाठी स्टेजवर येणार आहे. साहेबांना लेट झाल्यामुळे आम्हाला सुद्धा रात्रभर थंडीचा प्रवास थांबून इथं आम्ही रातभर थांबलेलो आहोत. मनोज जरांगे पाटलांना मराठा संघर्ष योद्धा म्हणतात. आज या योद्ध्याच्या शब्दांची तलवार कोणावर चालेल, काय वाटतं? आता साहेबांच्या मागे आम्ही ठामपणे आहे. जो आजचं भाषण कोणाला साधून असेल, कोणावर टीका असतील, असं आम्ही काय बोलू शकत नाही. साहेब बोलतील ते आता आल्यावर स्टेजवरती. साहेब जे बोलतील ते आम्हाला मान्य. तुझं कुटुंब वगैरे आणि कोण आलंय का तू एकटाच आलाय? मी एकटाच आलेलो आहे तळेगाववरून. जर आपण पाहिलं तर तळेगाव असेल, जामखेड असेल, अहमदनगर असेल, या अनेक ठिकाणाहून जी आहेत ती मंडळी जी आहेत इथं आलेलं आपण जर बघितलं तर तळेगाव पासून काल रात्रीच जो आहे तो इथे दाखल झाला होता. कारण की 8ची वेळ होती सभेची, पण सभा जी आहे ती काही कारणास्तव लांब गेली होती. आता 12 तास उलटून गेलेले आहेत, तरी लोक जी आहेत ती ह्या ठिकाणी बसूनच राहिलेली आपल्याला पाहिजे. तर त्यामुळे आता हा पुढचा प्रवास कसा असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे म्हणजे जसं मी म्हटलं की त्यांना मराठा संघर्ष योद्धा म्हणतात, तर आता या योद्ध्याची आता जी तलवार तिची धार अजून किती आक्रमक होणार. कारण की मुंबई जे आहे ते एकदम जवळ आलेले आहे. मुंबईत प्रशासन जे आहे ते सगळं प्रशासनाचं कामकाज जे आहे ते मुंबईतून चालतं. मंत्रीगण जो आहे, मंत्रालय जे आहे ते सगळं मुंबईत. त्यामुळे आता ही तलवार, या योद्ध्याची शब्दांची तलवार आणखी धार होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यावेळी. अगदी तर लोणावळ्यामध्ये ही सभा अगदी काही वेळामध्ये पार पडणार असल्याचं कळतंय. काल रात्री ही सभा होणार होती, मात्र लोणावळ्यामध्ये अजूनही पोहोचलेले नाही आहेत मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत चालणारी पायी दिंडी. त्यामुळे अगदी काही वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल आणि रात्रभर ही सगळी मंडळी जी आहे, जे मराठा बांधव आहेत ते ताटकळत बसलेले आहेत, जे वाट बघता आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दांची, यांच्या भाषणाची. आणि त्यामुळे लवकरात लवकर ही सभा आता सुरू होणार आहे. तर ही 2 दृश्य आपण बघतोय. पुण्यामधून लोणावळ्याच्या दिशेनं मनोज जरांगे पाटील रवाना झालेले आहेत. अगदी काही वेळामध्ये लोणावळ्यामधल्या सभेच्या ठिकाणी ते दाखल होतील आणि त्यानंतर सभेला संबोधित करतील. तर पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय. काल पुणे शहरामध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असणारं हे सगळे मराठा बांधव, हे भगवं वादळ पुणेकरांनी अनुभवलेलं आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या पट्ट्यामधले जे मराठा बांधव होते ते पुण्यामधून या रॅलीमध्ये, या पायी दिंडीमध्ये जोडले गेलेले बघायला मिळाले. तर अगदी रात्रभरापासून सगळे मराठा बांधव इथे वाट बघता आहेत आणि तिथल्या काही महिला सुद्धा आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूया. 2 तासात हे लोक जे आहेत ते मुंबईत पोहोचतील. आपल्यासोबत आजी शोध आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजी, तुम्ही एवढे 4 दिवस झाले चालता, ते आज लोणावळ्यात सकाळ सकाळ सभा पार पडते, काय भावना? कालच्या धरून आम्ही वाट बघतोय. आम्हाला आरक्षण आम्हाला भेटायलाच पाहिजे. आमची मुलं अशी हिंडत्यात फिरत्यात, त्यांना काय नोकऱ्या मिळत नाही. एवढीची अख्खी लोकसंख्या एवढी रात्रभर इथं बसून आहे. आम्ही थोडं सुद्धा आडवं पडलेलो ना. रात्रभर असे बर्फासारखे आमचे हातपाय गार पडलेले आहेत. तर आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मी एवढे लहान लेकरं घेऊन सुद्धा इथं बसलेलो होतो. रात्र दिवस असा रात्र आम्ही उचललेली आहे इथं. आम्ही मनोज जरांगे पाटलांची खूप वाट पाहत आहोत. जर हा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही मोदी सरकार पाडू, पण आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये. आणि आम्ही आमचं मनोज जरांगेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मरेपर्यंत आम्ही त्यांचा साथ देणार आहोत. तर या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. खरं तर आरक्षणाचा हा जो लढा आहे तो आता कुठेतरी पूर्णत्वाच्या दिशेनं जाताना दिसतोय आणि त्यामुळे सगळ्याच मराठा बांधवांचा हा निर्धार आहे, जोपर्यंत मुंबईमध्ये जाऊन हे आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत माघारी जाणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे.